यशस्वी माणसांच्या यशाची गोष्ट तर सगळेच सांगतात, पण त्या यशामागे असलेल्या संघर्षाची गोष्ट अनेकांना माहीत नसते. आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने बार्शीसारख्या छोट्या गावातून येऊन पुण्यात शिक्षण पूर्ण करून आज मुंबईत स्वतःचं हक्काचं 6 कोटींचं आलिशान घर घेतलंय. ती दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी आहे. 8 ऑगस्ट 1989ला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील जन्मलेली प्राजक्ता. तिचं बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमधून भरतनाट्यममध्ये MA पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. पण हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात प्राजक्ता पहाटे पुण्यातून मुंबईत शूटिंगसाठी निघायची. रात्री उशिरापर्यंत पुन्हा पुण्याला परतायची. हा खडतर प्रवास, आर्थिक अडचणी आणि त्यात नातेवाईकांकडून मिळणारी कमी साथ, हे सगळं ती एकटी सोसत होती. इंडस्ट्रीत आली तेव्हा ग्रुपिझम, राजकारण आणि काही ठिकाणी तर जातीवादाचा सामनाही तिला करावा लागला. अनेकदा तिने लोकांचे टोमणे ऐकले, खचून गेली, पण तिने हार कधीच मानली नाही. केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे तर खाजगी आयुष्यातही प्राजक्ताला मोठे मोठे धक्के बसले. काही गंभीर ब्रेकअप्समुळे ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती. पण म्हणतात ना, खरं सोनं आगीतूनच तावून सुलाखून निघतं. प्राजक्ताने तिच्या दुःखाला ताकदीमध्ये रूपांतर केलं आणि तिचा हाच जिद्दीचा प्रवास तिला महाराष्ट्राची हास्य जत्रापर्यंत घेऊन आला, जिथे तिचं सूत्रसंचालन आज महाराष्ट्राला वेड लावतंय. इतकंच नाही तर निर्माती म्हणून फुलवंती चित्रपटाच्या वेळी तिने कोटी रुपयांच्या कराराचं मोठं आर्थिक आणि मानसिक ओझंही पेललं होतं. आणि आज आज प्राजक्ता एक यशस्वी अभिनेत्री, उत्तम डान्सर, स्वतःच्या दागिन्यांच्या ब्रँडची मालकीण आणि एक प्रेरणादायी निर्माती आहे. कर्जतमध्ये तिच्या हक्काचं फार्म हाऊस आहे, पण आता तिने तिच्या यशाला एक नवा मुकाम मिळवून दिलाय. CRE मॅट्रिक्सच्या माहितीनुसार प्राजक्ताने मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय एक्सक्लुझिव्हमध्ये 6,42,00,000 रुपयांचा एक आलिशान 996 चौरस फुटांचा फ्लॅट विकत घेतला. 28व्या मजल्यावर असलेल्या या स्वप्नवत घरासाठी तिने स्टॅम्प ड्युटी म्हणून 32 लाख रुपये भरले आहेत. मित्रांनो, प्राजक्ता माळीचा हा प्रवास आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती कितीही खडतर असली तरी तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही 0 ते शिखरापर्यंतचा प्रवास नक्कीच करू शकता. प्राजक्ताच्या या मेहनतीबद्दल आणि तिच्या नवीन घरासाठी तिला कमेंटमध्ये अभिनंदन नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.